आपण मागील तासाला दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि व्हर्बल फॉर्ममधले जे स्टेटमेंट्स असतील ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसे लिहिले जातात हे अभ्यासले आणि त्यावर आधारित इथे ज्या एक्झरसाइज आहे इथे जे एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 1.1 मधलं क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 तर हे क्वेश्चन्स आपण बघितलेले होते ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व करून ठेवलेलेच असतील। आता क्वेश्चन 5 मध्ये राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग तर इथे जे काही दिलेले स्टेटमेंट आहेत तर यांचे निगेशन लिहिताना आपण त्यात नॉट हे वर्ड यूज करणार आहोत। तर इथे बघा पहिलं एक्झाम्पल जे आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश तर हे दिलेलं स्टेटमेंट आहे आणि याचं निगेशन स्टेटमेंट लिहिताना आपल्याला त्यात नॉट हे वर्ड टाकायचे आहे म्हणजेच आपल्याला निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश इथे इजच्या पुढे आपल्याला इथे नॉट टाकावं लागेल म्हणजे त्या आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचं काय मिळेल तर निगेशन स्टेटमेंट मिळेल तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश। त्यानंतर सेकंड जे आहे 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल्स टू 0 तर हे सेकंड स्टेटमेंट जे दिलेलं आहे हे आपण पी स्टेटमेंट मानत असतो आणि याचं जर आपल्याला निगेशन स्टेटमेंट जर घ्यायचं असेल तर ते निगेशन स्टेटमेंट कशा पद्धतीने होईल तर 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल्स टू 0 म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की जर दिलेल्या मूळ स्टेटमेंटमध्ये जर नॉट हे वर्ड त्यांनी यूज केलेलं असेल तर आपण निगेशन लिहित असताना त्या स्टेटमेंटमध्ये नॉट हा काढून टाकणार आहे म्हणजे निगेशन ऑफ द स्टेटमेंट मिळेल 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल्स टू 0 पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट हे वर्ड यूज करावं लागलं निगेशन लिहिताना आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये नॉट हे वर्ड आलेलं होतं आणि म्हणून आपल्याला तिथे त्याचं निगेशन लिहित असताना ते काढून टाकावं लागलं तर हे लक्षात घ्या। त्यानंतर तिसरं जे एक्झाम्पल आहे तर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये √2 इज अ रॅशनल नंबर निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज √2 इज नॉट अ रॅशनल नंबर इजच्या पुढे नॉट आपल्याला तिथे टाकावं लागेल। त्यानंतर फोर्थ एक्झाम्पलमध्ये पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट इज व्हॉट पॉलिगॉन ABCDE इज नॉट अ पेंटॅगॉन अशा पद्धतीने असेल। आणि हे पाचवं जे स्टेटमेंट आहे याचंही निगेशन स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल इथे त्यांनी दिलं आहे 7 प्लस 3 ग्रेटर दॅन 5 तर याचं निगेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल तर इथे 7 प्लस 3 नॉट ग्रेटर दॅन 5 अशा पद्धतीने स्टेटमेंट आपण लिहू शकतो 7 प्लस 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5 इथे लिहून दाखवलं आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही ते स्टेटमेंटचं निगेशन घेऊ शकता किंवा काही जण असंही करतील 7 प्लस 3 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 म्हणजे तुम्हाला निगेशन जर लिहायचं असेल तर तुम्ही असंही लिहू शकता 7 प्लस 3 लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5 दिस इज ऑल्सो ट्रू कारण
ग्रेटर दॅनच्या विरुद्ध कंडिशन जी असते ती लेस दॅन ऑर इक्वल्स टू असते आणि म्हणून त्याचं निगेशन लिहित असताना आपण अशाही पद्धतीने लिहू शकतो किंवा अगोदर मी सांगितलं त्याही पद्धतीने 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. म्हणजे इथे ग्रेटर दॅन आहे तर तिथे आपण फक्त अशा पद्धतीने क्रॉस करू शकतो. तर हे झाले स्टेटमेंटचे निगेशन. आता नंतरच्या भागामध्ये आपण इथे बघू. बघा पुढचा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकमध्ये स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर स्टेटमेंट पॅटर्न कोणकोणत्या पद्धतीचे असतात? टॉटॉलॉजी, बघा इथे दिलं आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी. म्हणजे तुम्हाला जो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे तो आपल्याला ह्या 3 पैकी कुठला आहे हे ट्रूथ टेबलवरनं फाइंड आउट करता येतं. तर इथे याच्यावर आधारित आपल्याला 3 मार्कांचा क्वेश्चन साधारणपणे विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स. समजा तुम्हाला जर 2 स्टेटमेंट दिलेले असतील तर ते 2 कंपाऊंड स्टेटमेंट जे आहेत ते लॉजिकल इक्विव्हॅलन्ससुद्धा आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने दाखवू शकतो. तर आता इथे सुरुवातीला आपण बघितलं होतं की कंपाऊंड स्टेटमेंट हे आपल्याला इथे लॉजिकमध्ये आपण यूज करतो आहे. तर जेव्हा सिंपल स्टेटमेंट हे लॉजिकल कनेक्टिव्हजने कनेक्ट केले जातात तेव्हा आपण त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणत असतो. मग ते सिंपल स्टेटमेंट 2 किंवा 2पेक्षा जास्तही असू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे अशा स्टेटमेंटसाठी त्यांचा स्टेटमेंट पॅटर्न हा फाइंड आउट करता येत असतो. तर आपण सुरुवातीला बघितलं होतं की सिंपल स्टेटमेंट हे आपण एकतर अँडने जोडतो किंवा ऑरने जोडतो किंवा इम्प्लाईज म्हणजेच इफ देनने जोडतो किंवा इफ अँड ओनली इफने आपण तिथे ते जोडत असतो अशा पद्धतीने. मग आता इथे बघा एक सुरुवातीला आपण जे काही टेबल बघितले होते तर अँडने जेव्हा ते टेबल इथे 2 स्टेटमेंट अँडने जोडलेले असतात पी अँड क्यू तर त्याला आपण कंजंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट म्हणतो. पी अँड क्यू याला काय म्हणायचं? कंजंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट. इथे पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला ते अँडने जर जोडलेले असतील तर त्याला आपण कंजंक्शन असं म्हणत असतो. त्यानंतर इथे बघा ऑरने जेव्हा पी आणि क्यू स्टेटमेंट जोडलेले असतात तर इथे बघा पी ऑर क्यू या ठिकाणी. तर इथे पी ऑर क्यू याला म्हणायचं डिसजंक्शन ऑफ 2 स्टेटमेंट्स. त्यानंतर इथे पी इम्प्लाईज क्यू दिलं आहे, पी इम्प्लाईज क्यू तर याला म्हणायचं बाय कंडिशनल ऑफ 2 स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन ऑफ 2 स्टेटमेंट्स. आणि 4th वन जे आहे तर इफ अँड ओनली इफने जेव्हा पी आणि क्यू असे 2 स्टेटमेंट जोडले जातात तेव्हा त्याला आपण म्हणतो बाय कंडिशनल स्टेटमेंट. इथे दिलं आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू याला काय म्हणायचं? शेवटचा जो कॉलम आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू तर बाय कंडिशनल स्टेटमेंट किंवा डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंट अशा पद्धतीने. तर आपण ते वेगवेगळे टेबल सुरुवातीला बघितले होते. इथे आता ते एकत्रित स्वरूपामध्ये आपण असेही लिहू शकतो. तर इथे जे आहे तर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या कॉमन आहेत त्याच पद्धतीने आपण घेतो आहे. सुरुवातीला पहिली कंडिशन आपण टी टी, दुसरी कंडिशन टी एफ, तिसरी कंडिशन एफ टी आणि चौथी कंडिशन एफ एफ अशा पद्धतीने आपण 5ही टेबलसाठी कन्सिडर केलेल्या होत्या. मग आता इथे त्यांनी त्या पी आणि क्यू असे 2 कॉलम घेतलेत आणि त्यानंतर निगेशन ऑफ द स्टेटमेंट हा जो आपण 5 नंबरचा टेबल बघितला होता तर इथे त्यांनी तो निगेशन पीचा कॉलम इथे दिला आहे बघा ह्या ठिकाणी इथे. मग आता निगेशन पी घेताना जर पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर तुम्हाला तिथे काय मिळते? निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ मिळते इथे. त्याच्यामुळे बघा इकडे टी असेल तर निगेशन पीच्या कॉलममध्ये आपण काय लिहितो? एफ लिहितो. नंतर सेकंड कंडिशनमध्ये सुद्धा टी आहे तर इथे आपण एफ लिहिलं आहे. त्याच्यानंतर थर्ड कंडिशनमध्ये इथे
पी कॉलम जर बघितला तर एफ व्हॅल्यू आहे, निगेशन पीची व्हॅल्यू तिथे टी घेतली आहे आणि चौथी कंडिशनमध्ये तिथे एफ आहे तर इकडे टी घेतला आहे. म्हणजे तुम्हाला निगेशन पी हा आपण निगेशन टेबल जो बघितला आहे त्याच्यावरनं ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या दिसत आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे इथे पी अँड क्यू, तर हा कंजंक्शन टेबल आहे. कंजंक्शन टेबलमध्ये आपण बघितलेलं आहे की टी टीला टी असतो आणि बाकीच्या सगळ्या कंडिशन काय असतात एफ एफ एफ. म्हणून इथे पी अँड क्यू हा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकतो टी एफ एफ एफ. त्यानंतर पी ऑर क्यू हा आहे डिसजंक्शन टेबल. तर ह्या डिसजंक्शन टेबलसाठी आपल्याला माहिती आहे की जर पी आणि क्यू ह्या दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज जर एफ एफ अशा असतील तर आपल्याला पी ऑर क्यू म्हणजे डिसजंक्शन स्टेटमेंटची व्हॅल्यू काय मिळते एफ मिळते. बाकी सगळ्या कंडिशनला ती असते टी. आणि म्हणून इथे आपल्याला टी 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 एफ अशा पद्धतीने लक्षात ठेवता येतात. इथे पी इम्प्लाइज क्यू इम्प्लिकेशन टेबलमध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं तर सेकंड कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट जर फॉल्स असेल म्हणजेच इथे स्टेटमेंट व्हॅल्यूज टी एफ अशा जर असतील तर तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ अशी लिहायची आहे आणि बाकीच्या तिन्ही कंडिशनसाठी ती असते टी. म्हणजेच तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू ह्या स्टेटमेंटसाठीचा जो कॉलम आहे तो लक्षात ठेवता येईल टी एफ टी टी अशा पद्धतीने. त्याच्यानंतर शेवटचा जो टेबल आहे तो बाय कंडिशनल टेबल पी इफ अँड ओनली इफ क्यू. पी इफ अँड ओनली इफ क्यू तर त्याच्यामध्ये जर पी आणि क्यू स्टेटमेंटचे व्हॅल्यू जर टी टी असतील तर तुम्हाला टी मिळतो आणि शेवटची चौथी कंडिशन जर पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू जर एफ एफ असतील तर तुम्हाला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते टी मिळते. आणि मधल्या दोन कंडिशनला म्हणजे एक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल आणि दुसऱ्याची जर एफ असेल तर अशा दोन्ही कंडिशनसाठी तुम्हाला तिथे पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजे डबल इम्प्लिकेशन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मिळते एफ एफ. आणि म्हणून आपल्याला हा पी इफ अँड ओनली इफ क्यू हा जो कॉलम आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज लक्षात ठेवता येतात टी एफ एफ टी अशा पद्धतीने. मग आता इथे आपण जे 5 टेबल बघितले होते आणि ह्या 5 टेबलचा आधार घेऊन आपण आता स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स याच्यावरचे एक्झाम्पल्स सोडवणार आहोत. इथे बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे इथे त्यांनी म्हटलं आहे कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. तर इथे पहिलं आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. तर पी इम्प्लाइज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज पी हे जे एक्झाम्पल आहे तर आता आपल्याला हे स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी कंपाऊंड स्टेटमेंट दिलं आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपण जे हे टेबल इथे बघितलेत बघा इथे हे टेबल जे बघितलेत तर ह्या टेबलचा आधार घेऊन आपण त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. मग आता इथे पहिलं टेबल आपण बघू. तर इथे किती स्टेटमेंट आले तर एक स्टेटमेंट पी दिसतंय आणि दुसरं क्यू स्टेटमेंट दिसतंय. मग 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे 4 कंडिशन असतात आणि त्या 4 कंडिशन्स आपण नेहमीप्रमाणेच घेणार आहोत टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ ह्या 4 कंडिशन इथे दिल्या बघा टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. आणि ह्या 4 कंडिशनसाठी मग आता आपल्याला जर ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल तर सुरुवातीला आपण फक्त ह्या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू काढू. इथे ह्या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू मला काय मिळेल क्यू इम्प्लाइज पी ची ट्रूथ व्हॅल्यू काढायची असेल तर आपण तो तिसरा कॉलम घेणार आहे. पीचा कॉलम पहिला कॉलम असेल, क्यूचा कॉलम दुसरा कॉलम असेल, क्यू इम्प्लाइज क्यूचा कॉलम तिसरा कॉलम असेल आणि चौथा कॉलम मग आपण जेव्हा पीचं इम्प्लिकेशन ह्या ब्रॅकेटबरोबर घेणार आहोत तो चौथा कॉलम असेल. मग आता अगोदर तिसऱ्या कॉलममधल्या व्हॅल्यूज आपण फाइंड करू. आपल्याकडे जे ट्रूथ टेबल्स आहेत त्यांचा आधार घेऊन आपण क्यू इम्प्लाइज पी याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपण सांगू शकतो. मग आता बघा इथे क्यू इम्प्लाइज पी आहे
म्हणजे आपल्याला अगोदर क्यू स्टेटमेंट हे फर्स्ट स्टेटमेंट मानावं लागेल आणि पी स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंट मानावं लागेल. आणि इम्प्लिकेशन टेबल आपल्या डोळ्यासमोर आहेच आहे. तर इथे बघा, इम्प्लिकेशन टेबलमध्ये आपण काय बघितलं होतं, तर पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर एफ असेल तर आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ मिळत असते. मग आता इथे फक्त तशी कंडिशन कोणती आहे, तर आपल्याला क्यू स्टेटमेंट फर्स्ट कन्सिडर करायचं आहे आणि पी स्टेटमेंट सेकंड कन्सिडर करायचं आहे. मग आता इथे बघा, ती कंडिशन ही तिसरी कंडिशन येईल. तिसरी कंडिशन जी आहे तर क्यूची स्टेटमेंट व्हॅल्यू टी आहे आणि पीची स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. मग ह्या तिसऱ्या कंडिशनला आपल्याला एफ घ्यावा लागेल. बाकीच्या सगळ्या कंडिशनला आपल्याला टी 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 अशा पद्धतीने घेता येते. तर तिथे आपण पी इम्प्लाइज क्यू असं इम्प्लिकेशन टेबल बघितलं होतं, पण इथे क्यू इम्प्लाइज पी आहे, म्हणजे क्यूला फर्स्ट स्टेटमेंट मानलं आहे आणि म्हणून आपली जी कंडिशन आहे टी एफ ही कंडिशन आपल्याला थर्ड वन कंडिशन दिसते आहे आणि म्हणून थर्ड वन कंडिशनला आपण तिथे एफ लिहिला. म्हणजे आता इथे थर्ड कॉलम मिळाला टी टी एफ टी. आणि आता हा फोर्थ कॉलम जो आहे तो फोर्थ कॉलम आपल्याला इथे कन्सिडर करता येईल बघा. तर आता क्यू इम्प्लाइज पी हा जो थर्ड कॉलम आहे, ह्या थर्ड कॉलमचं फर्स्ट कॉलम बरोबर मला काय घ्यायचं आहे, इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. पी बरोबर क्यू इम्प्लाइज पीचं पुन्हा काय घ्यायचं आहे, इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. मग आपण काय करणार, पीला एक स्टेटमेंट मानणार, क्यू इम्प्लाइज पीला दुसरं स्टेटमेंट मानणार आणि त्यांचं इम्प्लिकेशन आपण कन्सिडर करणार. मग आता इथे त्यांचं इम्प्लिकेशन स्टेटमेंट आपल्याला इथे अशा पद्धतीने घेता येईल. तर इथे बघा, टी टीला टी, पुन्हा टी टीला टी, त्यानंतर एफ एफला टी आणि एफ टीला सुद्धा आपल्याला काय घेता येतो, टी. आता इथे अशी कंडिशन आलेली नाही की पीची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे आणि क्यू इम्प्लाइज पीची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. अशी कंडिशन न आल्यामुळे आपल्याला शेवटच्या ट्रूथ व्हॅल्यू सगळ्या टी 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 अशा मिळाल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे सोडू शकतो. इथे आपण हा ट्रूथ टेबल प्रिपेअर केला आहे आणि मग आता याच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज टी आलेल्या आहेत. तर इथे सुरुवातीला आपण बघितलं होतं बघा, इथे सुरुवातीला आपण बघितलं होतं की टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, एक मिनिट, हां इथे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिजन्सी हे 3 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. आणि मग आता टॉटॉलॉजी कशाला म्हणायचं, कॉन्ट्रॅडिक्शन कशाला म्हणायचं आणि कॉन्टिजन्सी कशाला म्हणायचं हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग जेव्हा स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू ह्या जर टी 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 अशा आलेल्या असतील तर त्याला आपण म्हणतो टॉटॉलॉजी स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. त्यानंतर जर स्टेटमेंट पॅटर्नच्या म्हणजे शेवटच्या कॉलममधील सर्वच्या सर्व व्हॅल्यू जर एफ 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 अशा पद्धतीने जर आलेल्या असतील तर त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅडिक्शन. सर्वच्या सर्व व्हॅल्यू जर तुम्हाला एफ मिळत असतील तर तुम्हाला तो दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्ट्रॅडिक्शन आहे असं म्हणता येतं. आणि कॉन्टिजन्सी म्हणजे काय, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या म्हणजे शेवटच्या कॉलममधल्या काही व्हॅल्यू ह्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या टी असतील आणि काही ट्रूथ व्हॅल्यू ह्या एफ असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कॉन्टिजन्सी. स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. अशा पद्धतीने आपल्याला तिथे कन्सिडर करता येतात. तर आता हे आपण जे पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं तर ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा स्टेटमेंट पॅटर्न सांगता येईल. कारण आपण आता इथे पहिलं एक्झाम्पल बघा सोडवलं होतं. हे पहिलं एक्झाम्पल पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज पी. तर याच्या शेवटच्या कॉलममधल्या जर सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जर बघितल्या तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या टी 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 अशा पद्धतीने मिळाल्या आहेत. म्हणजे हा जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला होता त्यांनी आपल्याला हा जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला होता पी इम्प्लाइज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाइज पी, तर हा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न काय मिळाला तर टॉटॉलॉजी. सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू टी असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहे,
टॉटॉलॉजी. आता त्याच पद्धतीने आपल्याला सेकंड एक्झाम्पल सुद्धा अभ्यासता येईल. बघा, सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलंय. इन ब्रॅकेट निगेशन पी ऑर क्यू इफ अँड ओनली इफ निगेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लाइज क्यू. इथे पी एक स्टेटमेंट आणि क्यू एक स्टेटमेंट कन्सिडर करावं लागले. इथेही दोनच स्टेटमेंट आहे, पी आणि क्यू, म्हणजे आपल्याला 4 कंडिशन नेहमीप्रमाणे इथेही कन्सिडर करता येतील. मग आता इथे त्याच क्रमाने पुन्हा इथे आपण लिहून घेऊ टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या स्टेटमेंट पॅटर्नकडे जायचं आहे. मग आपल्याला कशाची गरज आहे, तर आपल्याला पहिला जो ब्रॅकेट आहे, पहिला ब्रॅकेट कोणता आहे, तर इथे पी निगेशन पी ऑर क्यू हा आहे. तर आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यूज अगोदर फाइंड करायच्या आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, तर अगोदर निगेशन पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून बघा, इथे हा तिसरा जो कॉलम आहे, इथे हा निगेशन पीचा कन्सिडर केलेला आहे. मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यूवरनं निगेशन पीच्या ट्रूथ व्हॅल्यू अगोदर लिहून घेतल्या. इकडे निगेशन पी स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जिथे टी आहे त्या ठिकाणी निगेशन पीच्या ट्रूथ व्हॅल्यू एफ एफ अशा लिहिल्या आहेत. आणि ज्या पी स्टेटमेंटमध्ये जिथे एफ एफ दिल्या आहेत तर त्या ठिकाणी निगेशन पीच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी अशा कन्सिडर केलेल्या आहेत. म्हणजे निगेशन पी हा तिसरा कॉलम आपल्याला कन्सिडर करावा लागला. आणि आता निगेशन पी हे एक स्टेटमेंट आहे आणि क्यू हे एक स्टेटमेंट आहे. मग निगेशन पी आणि क्यू ह्या दोन स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर इथे निगेशन पी ऑर क्यू दिला आहे, म्हणजे डिसजंक्शन कन्सिडर करायचं आहे. म्हणून आपल्याला हा फोर्थ जो कॉलम आहे निगेशन पी ऑर क्यू हा आपल्याला फाइंड आउट करता येतो. पुन्हा आपण आपल्याकडे जे सुरुवातीचे 5 ट्रूथ टेबल आहे त्यांचाच आधार आपल्याला इथे घेता येतो. मग डिसजंक्शन टेबलमध्ये आपण बघितलंय की जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज एफ एफ असतात तेव्हा आपल्याला त्यांचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळत असते, एफ मिळत असते. बाकी सगळ्या कंडिशनला ती असते टी. तर इथे बघा, आता निगेशन पीचा एक कॉलम बघा आणि निगेशन पीचा एक कॉलम आणि त्याच्याबरोबर क्यू ह्या कॉलमचं डिसजंक्शन आपल्याला घ्यायचं आहे. मग आता इथे बघा, एफ और टी, एफ और टी, वी गेट टी. डिसजंक्शन टेबलमध्ये एक स्टेटमेंट एफ असताना दुसरं टी असताना आपल्याला काय मिळतं, टीच मिळतं. म्हणून इथे आपल्याला एफ टीला टी घेता येईल. त्याच्यानंतर सेकंड कंडिशन बघा, निगेशन पीचा कॉलम जो आहे त्याच्यात सेकंड कंडिशन एफ आहे आणि क्यूचा कॉलम आहे त्याच्यात सेकंड कंडिशन सुद्धा एफ आहे. आणि आपल्याला माहिती आहे एफ एफला त्यांचं डिसजंक्शन काय असतं, तर एफ असतं. म्हणून ह्या ठिकाणी बघा, हा कॉलम तुम्ही जर बघितला तर ह्या कॉलममध्ये तुम्हाला इथे एफ दिसतोय. त्यानंतर थर्ड कंडिशन बघा, निगेशन पी ह्या कॉलममध्ये थर्ड कंडिशन टी आणि क्यूच्या कॉलममध्ये थर्ड कंडिशन टी. टीला पुन्हा आपल्याला टी मिळतोय. आणि चौथी कंडिशन टी ऑर एफ, वी गेट टी. आणि म्हणून निगेशन पी ऑर क्यू ह्या कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला टी एफ टी टी अशा पद्धतीने लिहिता येतात. त्यानंतर इथे स्टेटमेंट पॅटर्न जो दिला आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आता आपण अगोदर काय केलं, तर हा जो ब्रॅकेट दिलेला होता त्याची ट्रूथ व्हॅल्यूज काढून घेतल्या, त्याचा एक कॉलम केला. त्याच्यानंतर आता आपल्याला इफ अँड ओनली इफ म्हटलं आहे आणि पुढे पुन्हा एक स्टेटमेंट दिलं आहे, तर ह्या स्टेटमेंटची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सेपरेट काढून घ्यावी लागेल. तर इथे निगेशन ऑफ पी अँड क्यू असं दिलं आहे. तर आपण सध्या निगेशनचा विचार न करता पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू अगोदर काढू. एकदा पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू निघाली की मग त्याच्यावरनं आपल्याला त्याचं निगेशन कन्सिडर करता येईल. म्हणून आपल्याला फिफ्थ कॉलम जो आहे इथे दिला आहे बघा, पी अँड क्यू, तो कन्सिडर करावा लागेल. आणि मग पी अँड क्यू जर असेल तर आपल्याला पी अँड क्यू म्हणजेच कंजंक्शन टेबलमध्ये टीला टी असतो, बाकी सगळ्या कंडिशन एफ असतात. आणि म्हणून आपल्याला इथे सुद्धा त्या पद्धतीने टी एफ 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 मिळाल्या. पी अँड क्यू जर कन्सिडर केला तर टी एफ 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 अशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज मिळतात. आणि आता त्यांचं नंतर निगेशन घेतलं आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू.
मग आता इथे पी अँड क्यूचे व्हॅल्यूज काढल्याच आहे, फक्त आता आपल्याला काय करायचं, त्या ट्रूथ व्हॅल्यूजचं निगेशन घ्यायचं आहे. जिथे टी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला एफ लिहायचा आहे आणि जिथे एफ असेल त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला टी लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला हा जो 6th वन कॉलम जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, एफ टी टी टी. जिथे टी आहे पी अँड क्यूमध्ये तर त्याच्या करस्पॉन्डिंग एफ लिहा आणि पी अँड क्यूमध्ये जिथे एफ आहे त्याच्या करस्पॉन्डिंग टी लिहा. म्हणजे तुम्हाला 6वा कॉलम अशा पद्धतीने मिळतो. आता तुमच्याकडे 2 ब्रॅकेट इथे जे दिलेले होते तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज तुमच्याकडे आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला आता काय घ्यायचं आहे तर डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजेच बाय कंडिशनल टेबल. मग बाय कंडिशनल टेबलमध्ये आपण बघितलं आहे की टी टीला टी असतो आणि एफ एफला टी असतो, बाकी 2 कंडिशनला म्हणजेच एक टी आणि एक एफ असताना आपल्याला एफ मिळत असतो. मग आता इथे आपल्याला कोणते 2 कॉलम कन्सिडर करायचे आहेत, तर इथे बघा आपल्याला हा एक कॉलम कन्सिडर करावा लागेल. इथे निगेशन पी ऑर क्यू हा एक कॉलम कन्सिडर करावा लागेल आणि दुसरा निगेशन पी अँड क्यू हा एक कॉलम कन्सिडर करावा लागेल. मग आता हे 2 कॉलमकडे जर तुम्ही बघितलं तर आता डबल इम्प्लिकेशन टेबलचा आधार घेऊन आपण शेवटच्या कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहू शकतो. मग आता इथे बघा हा जो इथे 4 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम, हा जो आहे हा 4 नंबरचा आहे आणि हा 6 नंबरचा आहे. तर ह्या 2 कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूचं निरीक्षण करा. तर इथे टी एफ, इथे टी आहे इथे एफ आहे आणि टी एफला आपल्याला डबल इम्प्लिकेशन टेबलमध्ये मिळत असतो एफ. त्याच्यानंतर इथे सेकंड कंडिशन बघा, इथे 4थ्या कॉलममध्ये एफ आणि इथे टी, म्हणजे एफ टीला आपल्याला पुन्हा एफच मिळतो आहे ना. एक टी आणि एक एफ असताना आपल्याला डबल इम्प्लिकेशन टेबल किंवा बाय कंडिशनल टेबलमध्ये एफ मिळतो. त्याच्यानंतर तिसरी कंडिशन जर बघितली तर बघा 4th आणि 6th कॉलममधले व्हॅल्यूज इथे टी आहे इथे टी आहे आणि दोन्ही ठिकाणी टी असेल तर आपल्याला त्यांचं डबल इम्प्लिकेशन सुद्धा काय मिळतं, टीच मिळतं. आणि इथे 4थी कंडिशन टी टी आणि म्हणून इथे सुद्धा आपल्याला मिळाला टी. अशा पद्धतीने आपल्याला दिलेला जो स्टेटमेंट पॅटर्न होता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय मिळाल्या तर एफ 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 सॉरी एफ एफ टी टी काय मिळाल्या, एफ एफ टी टी. म्हणजे आपण अगोदर अभ्यासल्याप्रमाणे जर ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या जर काही टी असतील आणि काही एफ असतील तर हे स्टेटमेंट पॅटर्न जे असतं त्याला काय म्हणतो आपण, कॉन्टिजन्सी. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. तर तुम्हाला शेवटच्या कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यूज बघून ते ठरवता येतं. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्वच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ह्या काय मिळाल्या होत्या तर टी 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 मिळाल्या होत्या आणि म्हणून शेवटी तुम्ही ॲन्सर तिथे लिहू शकता, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. आणि ह्या सेकंड एक्झाम्पलसाठी सेकंड स्टेटमेंट पॅटर्नसाठी ह्या शेवटच्या कॉलमवरनं तुम्हाला त्या ट्रूथ व्हॅल्यूजवरनं इथे लिहिता येईल, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. कॉन्टिजन्सी का म्हणायचं तर शेवटच्या कॉलममध्ये म्हणजे दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तुम्हाला काही ट्रूथ व्हॅल्यूज टी मिळाल्यात आणि काही एफ मिळाल्यात आणि म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, कॉन्टिजन्सी. अशा पद्धतीने तर इथे आपण अशा पद्धतीने खालचे 3rd आणि 4th हे टेबलसुद्धा अभ्यासू शकतो. तर बघा हे 3rd आणि 4th टेबलसुद्धा तुम्ही स्वतः बघून वहीमध्ये लिहून काढा किंवा मग न पाहता आत्ता जसं मी सांगितलं त्या पद्धतीने न पाहता जर तुम्हाला ते कॉलम्स घेऊन जर बनवता आलं आणि शेवटी मग टॅली करता आलं तर ठीक आहे, शेवटी टॅली करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे 4th वन मात्र एक्झाम्पल जे आहे तर ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू, कारण याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत तर ते आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासू. इथे थांबू आपण.